कन्सिस्टन्सी सोबत तर माझा कसलाच संबंध नाही. पण तुम्ही जे प्रेम देताय त्यासाठी मी खरंच खूप ग्रेटफुल आहे. हाय, मी समृद्धी. तर आज माझी मॉर्निंग एकदम सुंदर झाली आणि आजचा दिवस पण खूप सुंदर जाईल याचीच अपेक्षा ठेवून थेट पोहोचले कोर्टमध्ये. आज जास्त काही काम नव्हतं म्हणून टिफिनला सुट्टी दिली. पण सगळी कामं कंप्लीट व्हायला जवळपास 4 वाजले आणि तोपर्यंत माझ्या पोटातले कावळे लिटरली मीटिंग घेऊन बसले होते. आता मला जंक फूड तर काही खायचं नव्हतं, पण बाहेरचं खाण्याशिवाय माझ्याकडे दुसरा ऑप्शनच नव्हता. म्हणून मग पहिलं तर पाणीपुरी खाल्ली. आणि भाई साब, बऱ्याच दिवसांनंतर पाणीपुरी खाल्ल्याचं जे सुख भेटलं ते शब्दात तर काय मला मांडता येत नाही. आणि आजचं वातावरण एक नंबर झालं होतं. त्यानंतर मला घ्यायचा होता रेनकोट म्हणून पोहोचले शॉप मध्ये. तर इकडे बघा मला काय दिसलं. आजकाल याचा ट्रेंड जरा जास्तीच चाललाय. मग म्हटलं चला आपण पण ट्रेंड फॉलो केला पाहिजे. आता क्ले डेट विथ माय रूममेट हे कधी होईल हे तर मला काय माहिती नाही. आणि आजकाल वय वाढतंय तसं माझं लक्ष संसार उपयोगी गोष्टींकडे जरा जास्तच चाललंय. चला या सगळ्या गोष्टींना इग्नोर करून जे घ्यायला आली त्यावरती फोकस करू. पहिलं तर हे चटकदार पिंक कलरचं रेनकोट ट्राय केलं, ज्यामध्ये मी जरा जास्तच क्यूट दिसत होते, जे की मी बिलकुल नाही. त्यामुळे माझा निर्णय बदलून मी अजून एक रेनकोट ट्राय करायचं ठरवलं. अँड गाईज, हे रेनकोट मला जरा जास्तीच आवडलं. पण आवडणाऱ्या सगळ्याच गोष्टी मिळत असत्या तर किती भारी झालं असतं. अनफॉर्च्युनेटली हे रेनकोट डॅमेज निघालं. त्यामुळे पडलेलं तोंड घेऊन आणि न लागणाऱ्या गोष्टी घेऊन घरी पोहोचले. आणि घरी पोहोचल्यानंतर मस्त गरमागरम आलू पराठे बनवले आणि आयुष्यात महाभारत चालू असताना महाभारत बघत बघत आलू पराठे संपवले. चला आजचा व्लॉग इथंच थांबवते. भेटूयात उद्याच्या व्लॉग मध्ये. टिल देन टेक केअर अँड बाय.